हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चॅनल. होप सो सगळे खूप छान मस्त मजेत असाल. हा व्हिडिओ ना रविवारच्या दिवशीचा आहे. याच्या आधी मी शनिवारचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मध्येच खूप दिवस आधी एक व्हिडिओ शूट केला होता, तो तुमच्याबरोबर शेअर केला आहे. थोडे दिवस ना मला सवय होईपर्यंत थोडे आपले व्हिडिओ असे मागे पुढे येत राहतील, तर प्लीज थोडं समजून घ्या. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि जमलं तर एखादी कमेंट्स करत जा. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सने पुढचा व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळतं. आता ही ना रविवारच्या दिवशीची सकाळ आहे आणि सकाळ जरी रविवारच्या दिवशीची असली ना तरी ती अशी सकाळी सकाळी थोड्याशा साफसफाईनेच झाली होती. कारण का तर सांगते बघा, रविवारच्या दिवशी ना मी आधी पण म्हटलं होतं की द्विती ना कलावती आईंच्या मंदिरात तिच्या काकीबरोबर जाते. सो सकाळी उठून ना तिची तयारी करून मला तिला मंदिरात पाठवायचं असतं. मग त्याच्यामुळे ना तिच्याबरोबरच किंवा तिच्या आधी माझी सकाळ रविवारीसुद्धा लवकरच होते. तसं तिला मंदिरात वगैरे पाठवलं होतं, ती मंदिरात वगैरे गेली होती. आता मला हे माहिती होतं की परत मला झोप येणार नाही आणि मी जरी पडून राहिले तरी मी मोबाईलच बघत राहील. म्हटलं चला थोडीफार ही डस्टिंग करून घेऊया. तसं आत्ता जे काही मी क्लिनिंग वगैरे केली ना ती रोज करावी लागते. कारण आता उन्हाळ्यामुळे ना घरामध्ये एवढी धूळ येते ना, म्हणजे जरी आमचं घर ना पूर्ण रोड साईडला नाही आहे की समोरच एकदमच रोड वगैरे असं काही नाही आहे, तरी पण खूप धूळ येत असते घरामध्ये. मे बी तुम्ही पण पावसाळा आणि हिवाळ्याच्या कम्पॅरेटिव्हली उन्हाळ्यामध्ये खूप धूळ घरामध्ये येत असते. तुम्ही पण हे एक्सपिरियन्स केलं असेल. आणि ह्या रविवारी ना आज एकादशी होती, म्हणजे आज नो नॉनव्हेज डे होता. मी खूप दिवसापासून ना अशा एका दिवसाची वाट बघत होते ज्या दिवशी मिस्टरांना सुट्टी असेल आणि नॉनव्हेज पण बनवायचं नसेल. मोस्टली त्यांना रविवारचं सुट्टी असते. शनिवारी 15 दिवसातून एकदा असते, पण मग शनिवारी नॉनव्हेज नाही बनलं जात आमच्याकडे. कधीतरी आम्ही खातो, पण घरात स्पेशली आणून वगैरे बनवत नाही. पण रविवारच्या दिवशी बऱ्यापैकी नॉनव्हेजच बनलं जातं. आज म्हटलं चला मिस्टरांना सुट्टी पण आहे आणि मग मला बऱ्याच दिवसापासून एक पदार्थ बनवायचा होता. आता काय झालं, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना मी हुलगे किंवा काही जण त्याला कुळीद म्हणतात, तर ते दळून आणले होते आणि मला हिवाळ्यामध्येच त्याची शेवती बनवायची होती. आमच्याकडे शेवती म्हणतात, काही जणांकडे शेंगुळे म्हणतात, तर ते बनवायचे होते. पण मला काही त्याचा योगच आला नाही. आज म्हटलं चला मिस्टर पण घरी आहेत, कारण मुलं तर खात नाहीत, म्हणून मग अशा दिवशी बनवायचं होतं ज्या दिवशी मिस्टर घरी असतील. आज म्हटलं चला सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज म्हटलं शेंगुळे बनवून घेऊया. त्याच्यासाठी ना सकाळी सकाळी सगळे आता द्विती मंदिरात गेली होती, मिस्टरांनी हर्ष झोपला होता. आता शेंगुळे बनवायला थोडासा मला आधी बनवायला घ्यायच्या आधी असं वाटलं की खूप वेळ लागेल, खूप वेळखाऊ प्रोसेस आहे. पण जसं बनवायला घेतलं ना त्याच्यानंतर कळालं अरे खूप सोपं आहे हे. कारण मी एकटीने असे पहिल्यांदाच बनवले होते. याच्या आधी ना कधी आईची हेल्प घेऊन किंवा कधी आत्यांची हेल्प घेऊन असं मी बनवले होते. मी एकटीने असं पहिल्यांदाच बनवत होते. बऱ्यापैकी लसूण सोलून घेतला, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरं, हे सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. ते पीठ आहे ना थोडंसं चाळून घेतलं. 1 ग्लास मी पीठ घेतलं होतं, ते पीठ चाळून घेतलं. आता त्याच्यामध्ये ना जे काही मी मिरची वाटून घेतली आहे ना, म्हणजे लसूण, मिरची, लाल तिखट वगैरे, हे सगळ्यांना मिक्स करून ते पीठ मी मळून घेते. हे कुळथाचं पीठ आहे ना किंवा हुलग्यांचं पीठ हे खूप चिकट असतं. ते मळताना ना बऱ्यापैकी त्रास होतो, म्हणजे त्याचा गोळा झाल्यानंतर ते ताटाला वगैरे बऱ्यापैकी चिकटलेलं राहतं. चला तर पीठ वगैरे साईडला मी मळून ठेवलं. त्याच्यानंतर म्हटलं आता ना याचं पाणी ना बऱ्याच जणांना प्यायला आवडतं. इवन मला पण ना ते शेवटी किंवा ते शेंगुळे खाण्यापेक्षा ना त्याचं जे काही पाणी किंवा जो काही रस्सा तयार होतो ना ते प्यायला खूप आवडतं आणि ते छान पण लागतं. आणि इवन असं पण म्हणतात की सर्दी वगैरेच्या याच्यामध्ये ते पिलं ना त्याच्याने खूप चांगलं वाटतं किंवा आजारी माणसाला वगैरे खूप हेल्दी असतं, ते चांगलं असतं. चला तर म्हटलं आता याला फोडणी द्यावी लागते आधी त्याचं पाणी तयार करण्यासाठी. मग ना एक टोप तापवत ठेवला आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घातलं. जिरी मोहरीची फोडणी, जिरी मोहरी नाही सॉरी जिरी आणि लसूण असं मी एका वाटीमध्ये ठेचून घेतलं आणि ना ते मग तेलामध्ये टाकलं. आणि याच्यामध्ये ना आता जे काही आपलं मिक्सरचं भांडं होतं ना त्या भांड्यामध्ये ना धुवून असं पाणी घेऊन ना बऱ्यापैकी पाणी याच्यामध्ये ओतायचं. जर तुम्हाला खूप जास्त रस्सा आवडत असेल तर तेवढं जास्त पाणी घालायचं. मी पण याच्यामध्ये भरपूर पाणी घालून घेतलं होतं.
तर हे पाणी आता मी उकळवायला ठेवते, म्हणजे कमी गॅसवरच गॅस चालू ठेवून ते पाणी आता उकळवायला ठेवते. आणि तोपर्यंत ना म्हटलं आता शेवटी करून घेऊया. माझ्या आईला ह्या शेवटी ना बऱ्यापैकी वळता येतात किंवा बनवता येतात. म्हणजे ते असं ना हातावर वगैरे असं पकडून मस्त त्याचं चकलीसारखं असं गोल गोल छान बनवते. मला तेवढं जमत नाही, प्रॅक्टिस केली तर मला ते येईल, कारण मला थोड्याफार प्रमाणामध्ये येतं. पण मग ते करायला ते वेळ प्रॅक्टिस करणं किंवा ते आता ट्राय करणं, याच्यामध्ये मला असं वाटलं वेळ घालवण्यापेक्षा हे असं डायरेक्ट करून घेऊया. आणि ते पीठ ना बऱ्यापैकी चिकटत पण होतं हाताला आणि तुटत पण होतं. मग मी थोडंसं सुकं पीठ घेतलं आणि सुकं पीठ घेऊन ना मग त्याच्यानंतर ट्राय केलं. 1-2 वेळी ना मी अशा हातावर केल्या आणि मी खरंच सांगते मला ते खूप छान पण जमले होते. पण त्याच्यानंतर ना परत ते जमत नव्हते. म्हटलं जाऊ दे, याच्यामध्ये टाईमपास करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण आता हे सगळेजण उठायचा वेळ झाला होता आणि हे दोघंजण उठले असते किंवा द्विती मंदिरातून आली असती तर मग त्यांचा नाश्ता सुरू झालं असतं. म्हटलं याच्यामध्ये खूप वेळ जाणार आपला आणि एवढा वेळ घालवू शकत नाही आपण. आणि ही शेवटी बनवल्यानंतर पाण्यात सोडताना पण, म्हणजे जे काही आपण पाणी उकळवायला ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकताना पण असं म्हणतात की सगळी एकदम बनवून एकदम नसते टाकायची. 2-4 वेळे टाकायचे, त्याच्यानंतर थोडंसं थांबायचं, परत पाणी थोडंसं हलकं गरम व्हायला लागलं, उकळायला लागलं की परत थोडेसे टाकायचे. असं करत करत म्हणजे एका साईडला शेवटी बनवायची आणि एका साईडला पाण्यामध्ये थोडे थोडे तयार होतील तेवढं सोडत जायचे. अशा दोन्ही प्रोसेस एकत्र करावे लागतात. ते सगळं माझं करून झालं आणि त्याच्यानंतर ना याच्यावरनं जे काही आपण मळलेलं पीठ असतं ना ते पीठ ना थोडंसं असं पाण्यामध्ये मिक्स करून ते ना त्या ताटावर वगैरे ओतायचं, ज्या टोपावर वगैरे, आणि मग ते गरम झालं ना की ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं. याचंच ना बऱ्यापैकी चांगलं असं सूप म्हणा ते तयार होतं आणि ते प्यायला खरंच खूप छान टेस्टी लागतं. माझं एवढं सगळं होईपर्यंत हे तिघंजण द्विती मंदिरातून आली होती. हर्ष आणि मिस्टर दोघेही उठले होते, त्यांचं सगळं ते आवरून वगैरे बसले होते. हर्षची आंघोळ वगैरे नव्हती झाली आणि आज सकाळीच ना मी क्लिनिंग आणि शेवटी या सगळ्यांच्या बरोबर ना एक केक पण बनवायला घेतला होता. सकाळी बघा स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की डस्टिंग करताना मला एक बऱ्यापैकी पिकलेलं केळ सापडलं होतं. मी हा ना केळ यूज करून केक ना आधी पण बनवला होता, तेव्हा तो खूपच छान झाला होता. आज ना मे बी बहुतेक त्याच्यामध्ये केळी कमी पडली, त्याच्यामुळे तेवढी तशी टेस्ट नव्हती आली, तरी पण छान झाला होता. 2 दिवस तो केक, म्हणजे 2 दिवसामध्ये तो केक संपला. नाहीतर तसा आमचा केक 1 दिवसातच संपतो. सगळेजण उठले होते, सगळ्यांचं मस्त आवरून वगैरे झालं. तो केक पण मी सेट व्हायला ठेवला. तोपर्यंत म्हटलं चला नाश्ता करूया. आणि आज नाश्त्यामध्ये कलिंगडच घेतलं होतं खायला, बऱ्याच दिवसापासून घरामध्ये होता. म्हटलं आज सकाळी सकाळी ना मस्त हेल्दीवाला नाश्ता करूया. द्वितीला खायचं नव्हतं, तिला ॲक्च्युली इच्छा नव्हती अजिबात खायची. तिचं असं असतं की तिला रोज वेगवेगळी व्हरायटी काहीतरी पाहिजे असते. पण तरीही मी तिला फोर्सफुली थोडंसं खायला लावलं. रोज दिवसातले 3 टाइम फॅन्सी किंवा असं एकदम चटपटीत मेनू कसं काय म्हणू शकतो छान वाटतं. वॉटरमेलन मस्कमेलन मग तुम्ही फळं पण सांगत ना मला. आणि इथे आमचं तेच डिस्कशन चाललं होतं की पप्पांना नव्हतं माहिती, नसतं माहिती द्वितीच्या किती काय काय रिक्वायरमेंट असतात. तर मी त्यांना तेच सांगत होते की द्वितीला प्रत्येक म्हणजे दिवसातले 3-4 वेळेस जेव्हा आपण काही आपलं नाश्त्याचा जेवणाचा मेनू असेल ना त्यावेळेस तिला प्रत्येक वेळेस टेस्टी चमचमीत असं वेगळं वेगळं काहीतरी खायला पाहिजे असतं. आणि फ्रूट्समध्ये पण सध्या आता मस्कमेलन आणि वॉटरमेलनचा सीझन आहे. हर्षला मस्कमेलन आवडतं, इवन मलासुद्धा मस्कमेलन खूप आवडतं. मग सध्या ते 2 फ्रूट्स घरामध्ये जास्त येतात. तर तिचं म्हणणं होतं की तू तेच फ्रूट्स आणते. आणि जेव्हा मी तिला फ्रूट्स विचारते ना, खरंच सांगते, तेव्हा ती मला काहीही सांगत नाही की हे फ्रूट आण ते फ्रूट आण. तिचं फक्त एक ताडगोळे एक तिला खूप आवडतात. ताडगोळे पण मी आणत असते, पण मग रोज नाही आणणं होत, कारण ते बऱ्यापैकी महाग जातात आणि आणले की ते एकाच दिवसात संपून जातात. म्हणजे आठवड्यातून एकदा असं मी करून ताडगोळे घेऊन येते. मस्त दुपारी वगैरे जेवण करून झालं आणि शेवटी खरंच खूप छान झाली होती. त्याच्यानंतर ना आता संध्याकाळच्या वेळेस ना, म्हणजे दुपारच होती, 4-5 वाजले होते. आम्हाला बाहेर जायचं होतं. घरामध्ये ना काही 1-2 गोष्टी आणायच्या राहिलेल्या आहेत, तर त्याच आणण्यासाठी बाहेर जायचं होतं. आणि तुम्हाला जर आठवत असेल ना
तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ड्रेस दाखवला होता की मी हा ड्रेस कटिंग करते, शिवते आणि याची पॅन्ट दाखवली होती की मे बी सॅटर्डेच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती की पॅन्ट थोडीशी मोठी झाली आहे, पण इलास्टिक लावलं तर बरोबर होईल. आणि खरंच तिला इलास्टिक वगैरे लावलं ना त्याच्यानंतर ती खूप मस्त एकदम बरोबर झाली आणि मेन म्हणजे खूप कम्फर्टेबल झाली. म्हटलं चला आता बाहेर जायचं आहे तर तोच ड्रेस वेअर करूया, म्हणजे तुम्हाला पण दाखवता येईल. आणि आपण शिवलेला ड्रेस जेव्हा घालतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. एकतर तो आपण शिवलेला असतो, दुसरी गोष्ट पैसे पण वाचलेले असतात. आणि ना मी सेटाफिलचं लोशन लावलं होतं, माझी खूप ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मग ना मी आत्ता ही फर्स्टच टाईम मी सेटाफिलचं लोशन ट्राय केलं आहे. पण ना ज्यांची खूप एक्स्ट्रीम ड्राय स्किन असेल ना मी तर त्यांना सजेस्ट करेल खरंच तुम्ही सेटाफिलचं ना लोशन यूज करा. खूप इफेक्टिव्ह आहे, खूप छान वाटतं त्याच्याने. नेहमी असं घाम येत नाही, खूप घाईघाईत आवरायला घेतलं, खूप गडबड असेल तर त्यावेळेस असं घाम वगैरे येतो लावल्यावर, म्हणजे हे माझ्या बाबतीत घडतं. पण तसं तर ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही सेटाफिलचं लोशन नक्कीच वापरा, खूप इफेक्टिव्ह आहे ते. चला तर आम्ही निघालो होतो बाहेर जायला. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो झुंबर बघायला. खूप जणांनी आम्हाला सांगितलं होतं की म्हणजे आम्ही ऐकलं होतं की उल्हासनगरला खूप छान व्हरायटी मिळते, म्हणून आम्ही बघून आलो. पण आम्हाला तिकडे अजिबात आवडलं नाही. आम्ही कल्याणमध्ये ऑलरेडी 1-2 बघितले होते, आम्हाला तिथेच चांगले वाटले. मग शेवटी आम्ही परत कल्याणमध्ये येऊन तिथूनच घेतले. आणि त्याच्यानंतर ना आता काय घेतलं आहे, कसं घेतलं आहे हे जेव्हा घरामध्ये आम्ही ते झुंबर लावू वगैरे ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू. तोपर्यंत ना मग खूप गरम झालं होतं, मग आम्ही एका ठिकाणी लस्सी प्यायला थांबलो. मस्त लस्सी वगैरे एन्जॉय केली. होप सो हा व्हिडिओ पण तुम्ही एन्जॉय केला असेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.